राजकारण लय वंगाळ रे बाबा, हा अजितदादा पवारांचा एका सभेतला गाजलेला डायलॉग. दुर्दैवानं आज अजितदादा आपल्यात नाही आहेत, पण त्यांच्याच राष्ट्रवादीत एक प्रकारचं वंगाळ राजकारण चालल्याचं दिसतंय. दादांचा मृत्यू हा घातपात होता आणि त्याच्यासाठी मी लढणार असं म्हणणाऱ्या रोहित पवारांनी दादांच्या राष्ट्रवादीच्या दोन मोठ्या नेत्यांवर म्हणजेच प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्यावर निशाणा साधलाय. दादांच्या निधनानंतर पक्ष बळकावण्याचा या दोघांचा प्रयत्न होता असा गौप्यस्फोट रोहित पवारांनी केलाय. तर तटकरेंनीही या आरोपाला उत्तर देताना दादांच्या पोस्टमॉर्टम दिवशी हॉस्पिटल बाहेर काय काय सुरू होतं असं सांगून या सगळ्या प्रकाराला एक वेगळंच वळण दिलंय. असं खरंच झालं होतं का? सुनेत्रा वहिनींची यात काय भूमिका होती? राष्ट्रवादी पक्षावर आपला प्रभाव राखण्यासाठी हे प्रयत्न चालले आहेत का? नेमकं काय काय सुरू आहे दोन्ही राष्ट्रवादीच्या गोट्यात जाणून घेऊया आजच्या या व्हिडिओमधून. नमस्कार, मी आरती शिंदे आणि तुम्ही पाहताय लगाबत्ती. 28 जानेवारीला अजितदादांचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्यानंतर काही काळानं सुनेत्रा पवार या दादांची जागा घेत राज्याच्या उपमुख्यमंत्री आणि पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदावर आल्या. त्यानंतर काही दिवसांपासून रोहित पवार हे दादांचा मृत्यू हा अपघात नसून त्यामागे कट असल्याची आणि त्याची चौकशी करण्याची मागणी करत आहेत. दोन पत्रकार परिषदा घेत विविध तर्क मांडत डॉट्स जुळवणारे प्रेझेंटेशन करत सातत्याने त्यांनी हा मुद्दा लावून धरलाय. त्यांनी मुंबई आणि बारामती पोलीस ठाण्यात यासंबंधी FIR दाखल करण्याचा प्रयत्न केला, पण त्याला यश आलं नाही. आता त्यांनी चक्क कर्नाटकात जाऊन 0 FIR दाखल केलाय आणि उच्चस्तरीय तपास यंत्रणांकडून दादांच्या मृत्यूची चौकशी करण्याचीही मागणी केली आहे. आता हे सुरू असतानाच पत्रकार परिषद घेत रोहित पवारांनी आणखीन एक गौप्यस्फोट केलाय. ते म्हणाले की दादांच्या निधनानंतर 18व्या दिवशी पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी निवडणूक आयोगाला पत्र लिहिलं. त्यानुसार पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदावर पटेलांचा हक्क सांगितला गेला आणि या दोघांनी पक्ष ताब्यात घेण्याच्या हालचाली सुरू केल्या. सुनेत्रा पवारांना याची कानोकान खबर नव्हती, जय पवारांना नव्हती किंवा पक्षाच्या इतर आमदारांनाही नव्हती. जेव्हा सुनेत्रा वहिनींना याबाबत कळालं तेव्हा त्यांनी निवडणूक आयोगाला पत्र लिहून दादांच्या मृत्यूनंतर तेव्हापर्यंत पक्षाकडून झालेला सर्व पत्रव्यवहार गृहीत धरण्यात येऊ नये अशी विनंती केली. यासोबतच रोहित पवारांनी असंही आश्चर्यकारक वक्तव्य केलंय की दादा हयात असताना काही लोकांनी त्यांच्या घराबाहेर काळी जादू केली होती. कदाचित नाशिकच्या भोंदू बाबाच्या माध्यमातून हे प्रयत्न चालू असावेत. मग सुनील तटकरे यांनीही रोहित पवार यांच्यावर पलटवार केलाय. ते म्हणालेत की स्वतःच्या पक्षात काय चाललंय हे पाहायचं सोडून ते डोमकावळ्यासारखे आमच्या पक्षात डोकावतायत. आम्ही नाही तर त्यांनीच पक्ष ताब्यात घेण्यासाठी प्रयत्न केला होता. केवळ प्रसिद्धीसाठी ते हे करत आहेत. दादांच्या निधनानंतर त्यांनी वहिनी पार्थ आणि जय यांच्या विरोधात काय कारस्थानं सुरू केली होती याची इत्यंभूत माहिती आम्हाला आहे. त्यांनी आता थांबायला हवंय. एरवी शांत आणि मृदू शैलीत बोलणाऱ्या तटकरेंनी रोहित पवारांचं नाव घेतलं नाहीये, मात्र डोम कावळा आणि महाभाग असे 2 उल्लेख त्यांनी रोहित पवारांना. आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे सध्या 2 राष्ट्रवादी आहेत, एक शरद पवारांची आणि दुसरी अजितदादांची. अजितदादांची राष्ट्रवादी सत्तेत आहे आणि सध्या तिचं नेतृत्व सुनेत्रा पवार यांच्या हातात आहे. पटेल आणि तटकरे हे कसलेले नेते त्यांच्याकडे आहेत, तर दुसऱ्या बाजूला रोहित पवार आहेत जे शरद पवारांच्या राष्ट्रवादीत आहेत. ते पवार घराण्यातले आहेत आणि राज्याच्या राजकारणात गेल्या काही वर्षांपासून ते चांगले सक्रिय दिसतात. त्यांची महत्वाकांक्षा काही लपून राहिलेली नाहीये. रोहित पवार हे दादांच्या मृत्यूनंतर शांत बसलेले सुद्धा नाही आहेत. दादांच्या मृत्यूमागे घातपात असल्याची शंका व्यक्त करत ते सातत्याने आणि जोरकसपणे हा मुद्दा उचलून धरतायत. तसंच दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या चर्चा काही काळांपूर्वी चालू होत्या. रोहित पवार त्यावर बोलत होते. आता त्यांच्या मनात खरंच तसं होतं का आणि तसं झालं असतं तर त्यांना त्याचा राजकीय फायदा करून घेता आला असता का? हाही एक प्रश्न या निमित्तानं उभा राहतो. आत्ता तटकरे आणि पटेल यांच्यावर त्यांनी निशाणा साधलाय पवार म्हणतायत. त्यामुळे रोहित पवार विरुद्ध तटकरे पटेल हा एक आणखी संघर्ष आता सध्या महाराष्ट्राला पाहायला मिळतोय. यात पक्षावर आपला ताबा मिळवण्यासाठी आणि दादांचा वारसा सांगण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. हे काही लपून राहिलेलं नाहीये. पण एकीकडे तटकरे पटेल विरुद्ध रोहित पवार असा हा वाद सुरू झालेला असताना प्रश्न असा पडतो की पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून सगळी कमान ज्यांच्या हातात आहे त्या सुनेत्रा पवार यांची या सगळ्या प्रकरणात काय भूमिका आहे?
रोहित पवार म्हणतात त्याप्रमाणे त्यांच्या सुनेत्रा काकी वेळीच सावध झाल्या. पटेल तटकरेंचा हा डाव ओळखून लगेचच ॲक्शन मोडमध्ये येत त्यांनी निवडणूक आयोगाला पत्र लिहिलं. पण असं असलं तरी राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून त्या प्रभावीपणे नेतृत्व करायला कमी पडतायत का? त्या यासंबंधी बोलत का नाहीये? दादांचे वारसदार जय पार्थ तेही गप्प का आहेत? शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांची या सगळ्यावर काय भूमिका आहे? असे अनेक प्रश्न या निमित्तानं उपस्थित राहतात. केंद्रात रमणाऱ्या सुप्रिया सुळेंना आगामी काळात पवार घराण्याचं आणि राष्ट्रवादी काँग्रेसचं प्रभावी नेतृत्व करायचं नाहीये का? आणि सध्या दोन्ही राष्ट्रवादीत म्हणजेच खास करून रोहित पवार आणि तटकरे पटेल जोडीचे जे प्रयत्न चालले आहेत ते मग दादांच्या कुटुंबाच्या पाठीमागून चालले आहेत की त्यांच्या कुटुंबाला सोबत घेऊन आपलं वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी चालले आहेत, असा सवालही उभा राहतो. त्यामुळे भविष्यात नामधारी नेतृत्व सुनेत्रा पवारांकडे राहून पक्षात दुसरी दुय्यम सत्ता केंद्र तर प्रभावी होणार नाहीत ना, अशी शंकाही मनात येते. दादांच्या जाण्यानंतर अनेकांच्या सुप्त राजकीय इच्छा उफाळून येत असल्याचं महाराष्ट्र पाहतोय. असं असलं तर मग येत्या काळात दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचं भविष्य काय, हा प्रश्न कदाचित आज दोन्ही राष्ट्रवादीतल्या सर्वसामान्य कार्यकर्त्याच्या मनाला सतावत असणार आहे. बाकी तुम्हाला याविषयी काय वाटतंय कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीसाठी लगाव बत्तीला सबस्क्राईब करायला विसरू नका.